तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय मागण्या आहेत आणि तुम्ही यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात का? मी इथून गाडीत बसल्यावरच लगेच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे आणि ट्विट ही करणार आहे, कारण का अनेक वेळा जर ते व्यस्त असतील तर ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या टीमकडून DCM 1, DCM 2 आणि CM या तिघांनाही मी ट्विटच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करणार आहे, कारण विषय अतिशय गंभीर आहे। हजारो लाखो मुलांच्या मुलं मेरिटवर नोकरीला बसू पाहता आणि ही पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे। पेपर ओव्हरलॅप होता कामा नये। ही मुलं कष्ट करून परीक्षा देत आहेत आणि मुलं 10 वेळा पैसे भरणार नाहीत, एकदाच पैसे भरतील आणि त्या एकाच फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक परीक्षेला या युवक आणि युवतीला समान संधी मिळाली पाहिजे। ताई, आयोगाची 3 वाजता बैठक आहे, फडणवीसांनी ट्विट असं केलंय की 3 वाजता आयोगाच्या बैठकीत योग्य निर्णय येईल। आयोगाला काय विनंती कराल? मी असं म्हणेन की कंबाईन ग्रुप B आणि C च्या 15,000 जागा याची जाहिरात आली पाहिजे। 25 तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि 25 तारखेच्या परीक्षेत जो हा पेपरचा घोळ घातलाय तो पारदर्शकपणे ऑन मेरिट झाला पाहिजे आणि रिझल्ट ही वेळेवर लागला पाहिजे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC अध्यक्षांशी बोललेलं आहे आणि लक्षात घेता की 25 तारखेला ऐवजी दुसरी तारीख घेता येऊ शकते का, यासाठी तातडीची बैठक 3 वाजता बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल करतील, या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे। जागाही वाढून झाल्या पाहिजेत, पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे। प्रत्येक वेळीच आंदोलन झाल्याशिवाय या सरकारमध्ये न्याय मिळत नाही। एकाल आपल्या लेकीवर बलात्कार झाला तेही या सरकारने आंदोलन करते आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं। हे दुर्दैवी आहे की हे सरकार हे फक्त खुर्चीवर प्रेम करणारं सरकार आहे।